वेलकम टू एस के एज्युकेशन. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एरर डिटेक्शनच्या प्रश्नांना ट्रिक्सनुसार सोडवणार आहोत. टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला एरर डिटेक्शनची आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटची प्रश्न विचारले जातात. काही प्रश्नांना आपण ट्रिक्सनुसार सोडवू शकतो आणि याच ट्रिक्सला आज आपण पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 4 महत्त्वपूर्ण ट्रिक्स पाहणार आहोत आणि यावर आधारित 20 प्रश्न देखील पाहणार आहोत. ही जी 20 प्रश्न, ज्या 4 ट्रिक्स मी सांगणार आहेत, ती 20 प्रश्न आपल्याला यापूर्वी टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेली आहे. त्यामुळे जर या ट्रिक्सला आपण व्यवस्थित समजून घेतलं तर अशा प्रकारचे प्रश्न आपण अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. त्यामुळे टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये जर या प्रकारे प्रश्न विचारले गेलीत तर तुम्हाला या प्रश्नांचे पैकीचे पैकी मार्क्स मिळू शकतात. तत्पूर्वी आपण जर आमच्या एस के एज्युकेशन या चॅनलला नवीन असणार तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. तसेच परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आणि इंग्रजी विषयामध्ये पैकीचे पैकी गुण मिळविण्यासाठी आमचा एस के एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध असलेला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार इंग्लिश ग्रामर ऑनलाईन कोर्स जॉईन करा. जॉईन करण्यासाठी एस के एज्युकेशन ॲप डाउनलोड करू शकतात गुगल प्ले स्टोअरवरून आणि आमच्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेला नंबर आहे, त्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या महत्त्वपूर्ण ट्रिकला. पहिली सर्वात महत्त्वाची ट्रिक ही आहे की जर आपल्या वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट्स असतील, जर आपल्या वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट्स असतील, जर आपल्या वाक्यामध्ये 2 सब्जेक्ट्स असतील आणि या 2 सब्जेक्ट्सला जर ॲज वेल ॲजने जोडलेलं असेल आणि या दोन्ही सब्जेक्ट्सला ॲज वेल ॲजने जोडलेलं असेल तर पुढे येणारा जो व्हर्ब असेल तो व्हर्ब सब्जेक्ट 1 नुसार असेल. जेव्हा 2 सब्जेक्ट्सला ॲज वेल ॲजने जोडलं जाईल, जेव्हा 2 सब्जेक्ट्सला ॲज वेल ॲजने जोडलं जाईल तेव्हा पुढे येणारा जो व्हर्ब असेल हा पुढे येणारा व्हर्ब सब्जेक्ट 1 नुसार घेतला जाईल, सब्जेक्ट 2 नुसार घेतला जाणार नाही. सब्जेक्ट 1 ॲज वेल ॲज सब्जेक्ट 2 अशी जर रचना असेल वाक्यात तर पुढे येणारा व्हर्ब हा सब्जेक्ट 1 नुसार घेतला जाईल, सब्जेक्ट 2 चा यामध्ये काहीही रोल प्ले होत नाही. आणि याच ट्रिकवर आधारित 10 महत्त्वाची प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेली आहे. प्रश्न आहे, द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वर रेस्पॉन्सिबल फॉर विनिंग द ट्रॉफी. या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी द कॅप्टन जो आहे हा द कॅप्टन आपला सब्जेक्ट 1 आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲज वेल ॲजने दुसरा सब्जेक्ट जो आहे हा दुसरा सब्जेक्ट आहे द प्लेयर्स आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा आहे व्हर्ब. बघा आताच मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 दोन्ही सब्जेक्ट्सला जर ॲज वेल ॲजने जोडलेलं असेल तर पुढे येणारा व्हर्ब सब्जेक्ट 1 नुसार घेतला जातो, सब्जेक्ट 2 नुसार घेतला जाणार नाही. म्हणजे हा जो वर व्हर्ब या ठिकाणी घेतलेला आहे हा वर व्हर्ब कुणानुसार घेतला पाहिजे तर या द कॅप्टन नुसार घेतला पाहिजे. द कॅप्टन किती आहे? 1 आहे. कॅप्टनची संख्या किती आहे? 1 आहे. मग द कॅप्टन नुसार या ठिकाणी हा वर शब्द जो आहे हा कसा आहे? चुकीचा आहे. इथे काय असायला पाहिजे? इथे वॉज असायला पाहिजे तर आपलं सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे या वाक्यातील एरर जो आहे तो आत्ता आपण डिटेक्ट केलेला आहे. कोणता एरर डिटेक्ट केला? वर हा शब्द जो आहे तो चुकीचा आहे, तो एरर आहे, त्याला आपण डिटेक्ट केलेला आहे. सो द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स याच्यानंतर येणार वॉज रेस्पॉन्सिबल फॉर विनिंग द ट्रॉफी, हे सेंटेन्स आपलं बरोबर होईल. बघा आत्ता आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन म्हणतंय नो इम्प्रूव्हमेंट. या वाक्याला इम्प्रूव्हमेंटची गरज नाही असं आहे का? अजिबात नाही. वरला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, वरच्या ऐवजी वॉज पाहिजे. म्हणजे आपलं राईट ऑप्शन जे आहे ते ए होणार नाही. पुढे बघा द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स नंतर काय घेतलेलं आहे? वॉज घेतलेलं आहे आणि हेच बरोबर होईल. म्हणजे ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर बघा द कॅप्टन ऑल्सो द प्लेयर्स, या ठिकाणी ऑल्सो तर येणार नाही, वरही येणार नाही. ॲज द कॅप्टन विथ द प्लेयर्स या ठिकाणी वरही येणार नाही. सो ऑप्शन सी आणि ऑप्शन डी कॅन्सल झालं. केवळ एक ऑप्शन या ठिकाणी शिल्लक राहिलं. ऑप्शन बी आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल. यानंतर अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न आहे. सुप्रिया ॲज वेल ॲज हर फ्रेंड्स हॅव गॉन ऑफ अ ट्रेकिंग एक्सपेडिशन. आता या ठिकाणी बघा सुप्रिया हा सब्जेक्ट 1 आहे.
यानंतर बघा ॲज वेल ॲज दिलेला आहे, त्यानंतर हर फ्रेंड्स आहे, हर फ्रेंड्स म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणी, हा सब्जेक्ट टू आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हा आहे व्हर्ब. आता हा जो हॅव व्हर्ब आहे हा सब्जेक्ट वन नुसार घेतला जाईल. सब्जेक्ट वन काय आहे तर सब्जेक्ट वन आहे सुप्रिया. सुप्रिया या नावासोबत आपण हॅवचा वापर करतो की हॅजचा वापर करतो? सुप्रिया या नावासोबत आपण हॅजचा वापर करतो. म्हणून सुप्रियानुसार या ठिकाणी हॅव चुकीचं आहे. सब्जेक्ट वन नुसार या ठिकाणी काय असायला पाहिजे? हॅज असायला पाहिजे, तेव्हा आपलं वाक्य बरोबर होईल. म्हणजे या वाक्यातील एरर आपण डिटेक्ट केलेला आहे. एरर आहे हॅव, याच्या ऐवजी काय असायला पाहिजे? हॅज असायला पाहिजे. बघा असं ऑप्शन आपल्याला आता शोधायचं आहे. हॅव येईल का? अजिबात नाही, ऑप्शन एक कॅन्सल. हॅज येईल का? येस, ऑप्शन टू बरोबर. नो सबस्टिट्यूशन म्हणू शकतो का की याला सबस्टिट्यूशनची गरज नाहीये? गरज नाही असं आपण म्हणू शकत नाही, गरज आहे, हॅज दिलेला आहे. सो ऑप्शन थ्री या ठिकाणी कॅन्सल होणार. त्यानंतर आर तर अजिबात घेऊ शकत नाही कारण सुप्रियासाठी आरचा वापर होणार नाही. मग अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आपलं ऑप्शन काय होणार? ऑप्शन टू. आणि हा प्रश्न विचारलेला आहे SSC CHSL एक्झामिनेशनमध्ये 12/4/2021, रिसेंटली मागच्या 2 वर्षापूर्वी विचारलेला प्रश्न आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. द कमांडर ऑफ अ शीप, द कमांडर ऑफ द शीप ॲज वेल ॲज द क्रू आर कॉट बाय द स्टॉर्म. या ठिकाणी सब्जेक्ट वन बघा, द कमांडर ऑफ द शीप आहे, हा सब्जेक्ट वन आहे. ॲज वेल ॲज ने जोडलेला आहे आणि द क्रू जो आहे हा द क्रू सब्जेक्ट टू आहे. मग जर सब्जेक्ट वन आणि सब्जेक्ट टू ला ॲज वेल ॲज ने जोडलेलं असेल तर सब्जेक्ट वन नुसार व्हर्ब घ्यावा लागेल. सब्जेक्ट वन काय आहे? कमांडर. कमांडरची संख्या किती आहे? एक. एक साठी आरचा वापर होत नाही, हा आर चुकीचा आहे. या आरच्या ऐवजी काय पाहिजे? इज पाहिजे. मग बघा ऑप्शन, या ठिकाणी इज दिलेला आहे, कॉट दिलेला आहे, इन दिलेला आहे, ऑप्शन ए बरोबर होणार. या ठिकाणी आर घेतलेला आहे, हे तर कधीच बरोबर होणार नाही, ऑप्शन बी कॅन्सल. या ठिकाणी आर घेतलेला आहे, हे कधीच बरोबर होणार नाही, ऑप्शन सी कॅन्सल. आणि नो सबस्टिट्यूशन आपण म्हणू शकत नाही कारण सबस्टिट्यूशन आपण दिलेलं आहे इज. सो नो सबस्टिट्यूशनचा विषय येत नाही, म्हणून ऑप्शन डी देखील आपलं उत्तर होणार नाही. तर ही सर्व प्रश्न TCS पॅटर्न नुसार झालेल्या SSCच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेली आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. द मदर ॲज वेल ॲज हर चिल्ड्रन वर ब्रॉट टू द पोलीस स्टेशन फॉर इंटरोगेशन. आता बघा या ठिकाणी द मदर जो आहे हा द मदर सब्जेक्ट वन आहे. अतिशय सोपं आहे, ही एक ट्रिक आहे. या ट्रिकनुसार तुम्ही अनेक प्रश्न सोडवू शकतात आणि जे विचारलेले प्रश्न आहे तेच आहे. आणि इथे आहे हर चिल्ड्रन, हा आहे सब्जेक्ट टू. इथे जर पाहिलं द मदर, मदरची संख्या आहे एक. इथे जर पाहिलं हर चिल्ड्रन म्हणजे तिची मुलं बाळ. सो या ठिकाणी चिल्ड्रनची संख्या आहे एकापेक्षा जास्त कारण चिल्ड्रन म्हणजे प्लुरल. परंतु आपल्याला सब्जेक्ट वन नुसार व्हर्ब घ्यावा लागेल. सब्जेक्ट वन नुसार व्हर्ब घ्यावा लागेल तर हा वर शब्द जो आहे हा मदरसाठी वापरला जाईल का? नाही, हा वर शब्द चुकीचा आहे. याच्या ऐवजी इथे वॉज हा शब्द असायला पाहिजे. म्हणजे एरर आपण डिटेक्ट केलेला आहे वर या शब्दामध्ये. मग बघा या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे हर चिल्ड्रन वर ब्रॉट. दुसरं ऑप्शन आहे द पोलीस स्टेशन. या टू द पोलीस स्टेशन या शब्दामध्ये काही एरर आहे का? नाही, इथे एरर नाही, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. फॉर इंटरोगेशन मध्ये एरर आहे का? नाही, सो हे आपलं उत्तर होणार नाही. द मदर ॲज वेल ॲज मध्ये एरर आहे का? नाही, इथे पण एरर नाहीये. एरर कुठे आहे? तर एरर आहे वर मध्ये, म्हणून हर चिल्ड्रन वर ब्रॉट. सो इथे एरर आहे, म्हणजे ऑप्शन ए जे आहे हे ऑप्शन ए या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. फक्त एकच ट्रिक आहे, सब्जेक्ट वन नंतर ॲज वेल ॲज आणि सब्जेक्ट टू असेल तर सब्जेक्ट वन नुसार पुढचा वर्ब घेतला जाईल, बस. यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. सिल्वर ॲज वेल ॲज गोल्ड आर कन्सिडर्ड ॲज प्रेशियस मेटल. या ठिकाणी बघा सिल्वर जो आहे हा सिल्वर सब्जेक्ट वन आहे. त्यानंतर गोल्ड जो आहे हा सब्जेक्ट टू आहे. आणि हा जो आर घेतलेला आहे हा सिल्वर आणि गोल्ड यांना मिळून घेतलेला आहे. परंतु आर जो घेतला आहे तो कशानुसार घेतला पाहिजे? सब्जेक्ट वन नुसार. सब्जेक्ट वन काय आहे? सिल्वर. सिल्वरसाठी आपण काय यूज करतो? सिल्वरसाठी आपण आरचा वापर करत नाही, आरच्या ऐवजी इजचा वापर केला जाईल, म्हणजे हा आर शब्द चुकीचा आहे.
मग या ठिकाणी बघा ॲज प्रेशियस मेटल्स याच्यामध्ये एरर आहे का? नाही. ॲज वेल ॲज मध्ये एरर आहे का? नाही. सिल्वर मध्ये एरर आहे का? नाही. कुठे एरर आहे? आर मध्ये एरर आहे. म्हणजे जो एररचा पार्ट आहे तो आहे ऑप्शन डी, आणि म्हणून ऑप्शन डी आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होणार. या आरच्या ऐवजी काय पाहिजे होतं? इज हा शब्द पाहिजे होता. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 6. द मॅच इज अबाउट टू बिगिन. द मॅच इज अबाउट टू बिगिन. मॅच जी आहे ती सुरुवात होणार आहे. सिन्स द कॅप्टन ॲज वेल ॲज द टीम आर ऑन द फील्ड. आता बघा या ठिकाणी द कॅप्टन जो आहे हा द कॅप्टन सब्जेक्ट 1 आहे. नंतर इथे ॲज वेल ॲज आहे आणि इथे द टीम जो आहे हा सब्जेक्ट 2 आहे. मग सब्जेक्ट 1 बघा काय आहे? कॅप्टन. कॅप्टनची संख्या किती आहे? 1. एक कॅप्टनसाठी आर वापरला जाईल का? नाही. एक कॅप्टनसाठी इज वापरला जाईल. म्हणजे आरच्या ऐवजी काय वापरला गेला पाहिजे? इज वापरला गेला पाहिजे. सो आर ऑन द फील्ड यामध्ये एरर आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. द मॅच इज अबाउट टू बिगिन मध्ये एरर आहे का? नाही. सिन्स द कॅप्टन मध्ये एरर आहे का? नाही. ॲज वेल ॲज द टीम या शब्दांमध्ये एरर आहे का? नाही. आर ऑन द फील्ड मध्ये एरर आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर आहे. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 7. सूरज ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स वॉज अरेस्टेड. या ठिकाणी सूरज हा सब्जेक्ट 1 आहे. हिज फ्रेंड्स जर आपण पाहिलं तर हा सब्जेक्ट 2 आहे आणि मध्ये जोडणी केलेली आहे ॲज वेल ॲज या कंजंक्शनने. मग बघा सूरज जर सब्जेक्ट 1 आहे तर सब्जेक्ट 1 नुसार या ठिकाणी वॉज अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुढे अरेस्टेड देखील बरोबर आहे, म्हणजे या वाक्यामध्ये कोणताही एरर नाही. या वाक्यामध्ये कोणतीही चूक नाही, कोणतंही मिस्टेक नाही. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर होणार नो इम्प्रूव्हमेंट. वाक्याला कशाचीही गरज नाहीये इम्प्रूव्हमेंट करण्याची. सो ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 आपलं उत्तर होणार नाही. जे काही आपलं उत्तर होणार आहे ते नो इम्प्रूव्हमेंट ऑप्शन 4 हे होणार आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8. द टेररिस्ट ॲज वेल ॲज हिज अकॅम्प्लायसेस. अकॅम्प्लायसेस म्हणजे त्याचे मदत करणारे मदतनीस. सो द टेररिस्ट म्हटलं तर हा सब्जेक्ट 1 आहे. ॲज वेल ॲज हिज अकॅम्प्लायसेस जर आपण म्हटलं तर हा सब्जेक्ट 2 आहे. सब्जेक्ट 1 नुसार व्हर्ब घ्यायचा. द टेररिस्ट, टेररिस्टची संख्या किती आहे? 1. सो या ठिकाणी बघा वॉज हा अगदी बरोबर आहे, म्हणजे इथे देखील इम्प्रूव्हमेंटची गरज नाही. सो या ठिकाणी बघा हॅव बीन किल्ड असं आपण म्हणू शकत नाही. सो नो इम्प्रूव्हमेंट ऑप्शन 2 हे आपलं उत्तर बरोबर होईल. वर किल्ड आणि वॉज बीइंग किल्ड हे देखील आपलं उत्तर होणार नाही. यानंतर घ्या प्रश्न क्रमांक 9. द टीचर ॲज वेल ॲज स्टुडंट्स. इथे बघा द टीचर जे म्हटलं जाईल हे टीचर सब्जेक्ट 1 म्हटलं जाईल. ॲज वेल ॲज हा कंजंक्शन आहे आणि द स्टुडंट्स एकापेक्षा जास्त आहे, हे आहेत सब्जेक्ट 2. त्यानंतर व्हर्ब आहे हॅव. सो हा जो हॅव आहे बरोबर आहे की चुकीचा आहे हे कोणानुसार ठरवलं जाईल? सब्जेक्ट 1 नुसार. सब्जेक्ट 1 काय आहे? द टीचर. द टीचर म्हणजे टीचरची संख्या 1 आहे आणि 1 असेल तर 1 साठी हॅवचा वापर होत नाही. 1 साठी कशाचा वापर होतो? हॅजचा वापर होतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की 2 मध्ये मिस्टेक आहे. जो सेकंड पार्ट आहे त्या सेकंड पार्ट मध्ये मिस्टेक आहे. म्हणून या ठिकाणी सेकंड ऑप्शन जे असेल त्या सेकंड ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. सो या ठिकाणी एरर कोणत्या पार्ट मध्ये आहे? द टीचर ॲज वेल ॲज द स्टुडंट्स हा पार्ट 1 आहे. हॅव गॉन ऑन एन एक्सकर्शन हा दुसरा पार्ट आहे. ऑन उटी ड्युरिंग देअर समर व्हॅकेशन हा तिसरा पार्ट आहे आणि चौथा पार्ट घेतलेला आहे नो एरर. जर वाक्यात एरर नसेल तर चौथं उत्तर द्यायचं. मग या ठिकाणी दुसऱ्या पार्टमध्ये एरर असल्यामुळे ऑप्शन 2 आपलं करेक्ट ऑप्शन होईल. आणि त्यानंतर यावर आधारित आणखी प्रश्न आहे. व्हेजिटेबल्स Vegetables as well as fruits have fallen considerably in prices in recent days. No error. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे बघा व्हेजिटेबल्स घेतलेला आहे. व्हेजिटेबल्स नंतर आहे ॲज वेल ॲज आणि त्याच्यानंतर आहे फ्रुट्स. व्हेजिटेबल्स कशा आहेत? एकापेक्षा जास्त आहेत आणि जरी व्हेजिटेबल्स एकापेक्षा जास्त असलेत तरी यांना आपण काय म्हणतो? अनकाउंटेबल नाउन म्हणतो. सो अनकाउंटेबल नाउन असल्यामुळे सब्जेक्ट 1 व्हेजिटेबल्स येणार. फ्रुट्स जो आहे हा सब्जेक्ट 2 येणार. सब्जेक्ट 1 नुसार व्हेजिटेबल्स अनकाउंटेबल नाउन आहे म्हणून हॅव येणार नाही. या ठिकाणी काय येणार? हॅज येणार. म्हणून इथे सुद्धा ऑप्शन 2 जे आहे हे ऑप्शन 2 आपलं करेक्ट ऑप्शन होणार, कारण पार्ट 2 मध्ये आपल्याला एरर मिळालेला आहे. तर या पद्धतीने हे 10 प्रश्न केवळ एकाच ट्रिकवर आपल्याला सोडवायला मिळतात. तशी जवळपास 20 प्रश्न होती, परंतु एकाच ट्रिकवर 20 प्रश्न आणणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून एकाच ट्रिकवर मी 10 महत्त्वाची प्रश्न जी आहे ते तुमच्या समोर प्रेझेंट केलेली आहे. जर ही ट्रिक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवली तर या
ट्रिकवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर अचूक उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. यानंतर घेऊया ट्रिक नंबर 2. ट्रिक नंबर 2 ही आहे की ज्या वेळेस सब्जेक्ट 1 सोबत विथने सब्जेक्ट 2 जोडला जाईल, सब्जेक्ट 1 सोबत विथने सब्जेक्ट 2 जोडला जाईल. सेम आहे, मागच्या सेंटेन्सेसमध्ये ॲज वेल ॲजने जोडणी केली होती, या सेंटेन्सेसमध्ये विथने जोडणी केली जाणार आहे. सो ज्या वेळेस दोन सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 यांना विथने जोडले जाईल, पुढे येणारा जो व्हर्ब असेल तो सब्जेक्ट 1 नुसारच घेतला जाईल. पुढे येणारा व्हर्ब जो असेल तो सब्जेक्ट 1 नुसारच घेतला जाईल, सब्जेक्ट 2 याच्यामध्ये रोल प्ले करत नाही. मग बघा वाक्य, द विलेज विथ ऑल इट्स हाऊसेस, म्हणजे या ठिकाणी विलेज आहे सब्जेक्ट 1, इथे विथ हा जोडणारा शब्द आहे, ऑल इट्स हाऊसेस हे काय आहे सब्जेक्ट 2 आहे, आणि त्यानंतर हा जो वर आहे हा आहे वर्ब. मग सब्जेक्ट 1 विथने सब्जेक्ट 2 सोबत जर जोडलेला असेल तर पुढे येणारा जो वर्ब असेल हा सब्जेक्ट 1 नुसार घेतला जाईल. मग सब्जेक्ट 1 काय आहे, द विलेज. विलेजची संख्या किती आहे, 1. जर विलेजची संख्या 1 आहे तर हा वर शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. इथे काय असायला पाहिजे, इथे वॉज असायला पाहिजे. मग बघा, बाय द रिव्हर मध्ये एरर आहे का, नाही. वर फ्लडेड मध्ये एरर आहे का, यस. इथे हा वर वॉज पाहिजे, म्हणजे इथे एरर आहे म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर होणार. इट्स हाऊसेस मध्ये एरर आहे का, नाही. विथ ऑल मध्ये एरर आहे का, नाही. केवळ ऑप्शन बी आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होणार. प्रश्न विचारलेला आहे SSC CPO 13/3/2019 मध्ये, TCS पॅटर्न नुसार झालेला पेपर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, द डॉक्टर विथ हिज इंटर्न्स. या ठिकाणी द डॉक्टर जो आहे हा डॉक्टर सब्जेक्ट 1 आहे, त्यानंतर विथ ने जोडलेला आहे. मागची सर्व एक्झाम्पल्स ॲज वेल ॲज ने जोडली गेलेली होती, ही विथ ने जोडलेली आहे, आणि द इंटर्न्स हा सब्जेक्ट 2 आहे. मग सब्जेक्ट 1 हा विथने सब्जेक्ट 2 सोबत जोडला असेल तर सब्जेक्ट 2 नंतर जो व्हर्ब येईल तो सब्जेक्ट 1 नुसार असेल. म्हणजे हा जो आर असेल हा आर कुणानुसार पाहिजे, हा आर द डॉक्टर नुसार पाहिजे. आणि आर जर डॉक्टर नुसार पाहिजे तर या ठिकाणी डॉक्टर नुसार आर चुकीचा असेल, इथे पाहिजे इज. इज जेव्हा लिहिणार तेव्हा आपलं वाक्य बरोबर होणार. मग बघा, द डॉक्टर विथ हिज या शब्दांमध्ये एरर आहे का, नाही. इथे आपण असं म्हणू शकतो का की नो एरर, वाक्यामध्ये एररच नाही असं म्हणता येईल का, नाही. असं म्हणता येणार नाही, कारण आर एरर आहे म्हणून नो एरर असं म्हणता येणार नाही. टू अराइव्ह हिअर बाय नून या शब्दांमध्ये एरर आहे का, नाही. इंटन्स आर, इंटन्स नंतर हा जो आर शब्द आहे हा चुकीचा आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होणार, कारण ऑप्शन डी मध्ये 3 शब्द आहेत ज्या शब्दांमध्ये वाक्यामध्ये काय आहे, एरर आहे. यानंतर बघूया पुढचा प्रश्न, द डून व्हॅली विथ ऑल इट्स लाईट्स लुक ब्युटिफुल ॲट नाईट फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटेन. इथे बघा, द डून व्हॅली जर आपण विचार केला तर हा सब्जेक्ट 1 आहे, याला विथने जोडून ऑल इट्स लाईट्स जे आहे हा सब्जेक्ट 2 आहे. बघ हा जो व्हर्ब आहे लुक, हा जो व्हर्ब आहे लुक, हा जो व्हर्ब आहे लुक हा कोणानुसार असला पाहिजे, सब्जेक्ट 1 नुसार. सब्जेक्ट 1 काय आहे, द डून व्हॅली आहे, आणि व्हॅलीची संख्या किती आहे, 1. जर व्हॅलीची संख्या 1 असेल तर लुक हा शब्द चुकीचा असेल. लुकच्या ऐवजी लुकला काय जोडणं गरजेचं आहे, एस जोडणं गरजेचं आहे, म्हणजे लुक्स असायला पाहिजे. मग बघा, लुक ब्युटिफुल यामध्ये एरर आहे का, यस. लुक ब्युटिफुल मध्ये एरर आहे, कारण लुकचं काय पाहिजे, लुक्स पाहिजे. फ्रॉम द टॉप मध्ये एरर आहे का, नाही. ॲट नाईट मध्ये एरर आहे का, नाही. विथ ऑल इट्स लाईट्स मध्ये एरर आहे का, नाही. एरर जो आहे तो ऑप्शन ए मध्ये जो शब्द लुक आहे त्यामध्ये एरर आहे, आणि म्हणून एरर असलेले शब्द ऑप्शन ए मध्ये आहे, म्हणून ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, द स्टुडंट विथ हिज पॅरेंट्स वर आस्क्ड फॉर वेटिंग आउटसाइड ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफिस. बघा, द स्टुडंट हा सब्जेक्ट 1 आहे, द स्टुडंट हा सब्जेक्ट 1 आहे. विथ हिज पॅरेंट्स हा हिज पॅरेंट्स जो आहे हा सब्जेक्ट 2 आहे. जर हा सब्जेक्ट 1 आहे द स्टुडंट तर सब्जेक्ट 2 काय आहे, हिज पॅरेंट्स. जोडणी कशाने केलेली आहे, विथने. जेव्हा 2 सब्जेक्ट्स विथने किंवा ॲज वेल ॲजने जोडलेली असतील पहिल्या सब्जेक्ट नुसार व्हर्ब घेतला जातो.
मग हा जो व्हर्ब आहे वेअर हा पहिल्या सब्जेक्ट नुसार येणार. इथे स्टुडंटची संख्या किती आहे? एक आहे. मग एक साठी वर चुकीचं आहे. एक साठी काय पाहिजे? वॉज पाहिजे. मग ऑप्शन शोधा. इथे वॉज आस्क्ड टू व्हिजिट जे आहे हे बरोबर आहे. म्हणजे वरच्या ऐवजी काय पाहिजे? वॉज पाहिजे. वरच्या ऐवजी वर पाहिजे का? नाही. नो सबस्टिट्यूशन म्हणता येईल का? नो सबस्टिट्यूशन म्हणता येणार नाही, कारण वरच्या जागी वॉज हा सबस्टिट्यूशन दिलेला आहे. सो ऑप्शन सी उत्तर होणार नाही. आणि वर जर चुकीचं आहे तर ऑप्शन डी उत्तर होणार नाही. सो ऑप्शन ए हेच आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. द फादर विथ हिज चिल्ड्रन. द फादर विथ हिज चिल्ड्रन. द फादर हा सब्जेक्ट 1 आहे. विथ हा कंजंक्शन आहे. हिज चिल्ड्रन जर पाहिला तर हा सब्जेक्ट 2 आहे. दोन सब्जेक्ट विथ ने जोडलेली असेल तर सब्जेक्ट 1 नुसार व्हर्ब घ्यायचा. हा वर जो आहे हा फादर नुसार येईल. फादरची संख्या 1 आहे तर वर चुकीचा, याच्या ऐवजी काय येणार? वॉज येणार. प्रश्न कुठे विचारलेला आहे? SSC MTS 28/2019 आणि हा जो पेपर झालेला आहे TCS पॅटर्न नुसारच झालेला आहे. मग बघा कोणत्या शब्दामध्ये एरर आहे. बघा वर जो शब्द आहे त्याच्या ऐवजी आर घेता येईल का? नाही. त्याच्या ऐवजी हॅव घेता येईल का? नाही. त्याच्या ऐवजी वॉज घेता येईल का? यस. ऑप्शन डी बरोबर. नो इम्प्रूव्हमेंट म्हणता येणार नाही. सो ऑप्शन सी या ठिकाणी काय होईल? कॅन्सल होईल. केवळ एक ऑप्शन बरोबर होईल, ऑप्शन डी. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये आहे दुसरा शब्द. आता बघा जेव्हा आपल्या वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट असतील, जेव्हा आपल्या वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट्स असतील, पहिला सब्जेक्ट आणि दुसरा सब्जेक्ट, या दोन्ही सब्जेक्ट्सला जर अलॉंग विथ ने जोडलेलं असेल, या दोन्ही सब्जेक्ट्सला जर अलॉंग विथ ने जोडलेलं असेल, दोन सब्जेक्ट्स आहेत, दोन सब्जेक्ट्सला अलॉंग विथ या कंजंक्शन ने जर जोडलेलं असेल तर पुढे येणारा जो व्हर्ब असेल तो सब्जेक्ट 1 नुसारच असेल. पुन्हा एकदा हाच नियम आपल्याला फॉलो करायचा आहे. ही ट्रिक महत्वाची आहे की दोन सब्जेक्ट्सला जर अलॉंग विथ ने जोडलेलं असेल तर पुढे येणारा जो व्हर्ब असेल तो सब्जेक्ट 1 नुसार असेल, सब्जेक्ट 2 नुसार नसेल. मग बघा द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ द अदर मिनिस्टर, तर इथे द प्राईम मिनिस्टर सब्जेक्ट 1 आहे, अलॉंग विथ द अदर मिनिस्टर्स, आणि अदर मिनिस्टर काय आहे तर सब्जेक्ट 2 आहे. त्यानंतर हॅव व्हर्ब आहे. मग हा हॅव व्हर्ब बरोबर आहे की चुकीचा आहे? तर इथे द प्राईम मिनिस्टर सब्जेक्ट 1 आहेत. प्राईम मिनिस्टरची संख्या किती आहे? 1 आहे. मग 1 साठी हॅवचा वापर होईल का? अजिबात नाही. 1 साठी हॅवच्या ऐवजी काय यूज केला पाहिजे? हॅज यूज केला पाहिजे. सो बघा फॉर अमेरिका या शब्दांमध्ये एरर आहे का? नाही. द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ या शब्दांमध्ये एरर आहे का? नाही. हॅव लेफ्ट या शब्दामध्ये एरर आहे का? हॅव या शब्दामध्ये एरर आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर होणार. आणि द अदर मिनिस्टर्स यांच्यामध्ये एरर आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. हा प्रश्न विचारलेला आहे SSC CGL 3/3/2020, 2 वर्षापूर्वी झालेला जो TCS पॅटर्न नुसार पेपर आहे त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. सो ट्रिक नुसार ही सर्व महत्वाची प्रश्न आहे, हे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित बघायची आहे. द चाइल्ड अलॉंग विथ हिज पॅरेंट्स. द चाइल्ड इथे सब्जेक्ट 1 आहे, अलॉंग विथ ने जोडलेला दुसरा सब्जेक्ट आहे हिज पॅरेंट्स. जर पहिला सब्जेक्ट पाहिला तर सब्जेक्ट 1 आहे द चाइल्ड, दुसरा सब्जेक्ट पाहिला तर दुसरा सब्जेक्ट आहे हिज पॅरेंट्स, एकापेक्षा जास्त आहेत. आणि या ठिकाणी घेतलेला आहे वर. द चाइल्ड सब्जेक्ट 1 नुसार या ठिकाणी व्हर्ब घेतला पाहिजे. वर हा द चाइल्ड साठी बरोबर होणार नाही, म्हणून या ठिकाणी वरच्या ऐवजी आपण सिंग्युलर यूज करणार वॉज. मग बघा अलॉंग विथ हिज पॅरेंट्स याच्यामध्ये एरर आहे का? नाही. वर वेटिंग फॉर वर मध्ये एरर आहे, म्हणजे ऑप्शन बी बरोबर. द चाइल्ड मध्ये एरर आहे का? नाही. प्रोग्राम टू बिगिन यामध्ये एरर आहे का? नाही. फक्त एरर जो आहे तो बी या ऑप्शन मध्ये वर जो शब्द आहे त्याच्यामध्ये, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. आणि यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ द कॅबिनेट कलिग्स. द प्राईम मिनिस्टर म्हटलेलं आहे. सो सब्जेक्ट 1 द प्राईम मिनिस्टर, अलॉंग विथ ने जोडलेला दुसरा सब्जेक्ट आहे हिज कॅबिनेट कलिग्स. हिज कॅबिनेट कलिग्स काय आहेत? सब्जेक्ट 2 आहे. आणि सब्जेक्ट 1 नुसार आपल्याला व्हर्ब घ्यावा लागेल. सो या ठिकाणी हा जो हॅव व्हर्ब आहे हा सब्जेक्ट 1 नुसार घेतला जाईल. सब्जेक्ट 1 काय आहे? प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरची संख्या किती आहे? 1. 1 साठी हॅवचा वापर होणार नाही. 1 साठी काय बरोबर असेल? हॅज बरोबर असेल.
सो या ठिकाणी हा हॅव शब्द जो आहे हा चुकीचा आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की हॅव बीन वेलकम बाय द चीफ मिनिस्टर हे जे दुसरं ऑप्शन आहे या ठिकाणी दुसरं ऑप्शन आपलं बरोबर असेल, कारण दुसऱ्या पार्टमध्ये एरर आहे. पहिला पार्ट काय आहे, द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ द कॅबिनेट कलिग्स हा पहिला पार्ट आहे. हॅव बीन वेलकम बाय द चीफ मिनिस्टर हा दुसरा पार्ट आहे. ॲट फॉर्मल सेरेमनी हा तिसरा पार्ट आहे आणि नो एरर चौथा पार्ट आहे. सो वाक्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये एरर आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. आता बघा इथे काय आहे की इथे आहे सब्जेक्ट 1 जर असेल, त्यानंतर इन्क्लुडिंग हा शब्द असेल, सब्जेक्ट 1 असेल, त्यानंतर इन्क्लुडिंग हा शब्द असेल आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट 2 असेल. सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 2 मध्ये इन्क्लुडिंग हा शब्द असेल आणि जर इन्क्लुडिंग हा शब्द असेल तर पुढे येणारा व्हर्ब जो आहे तो पुढे येणारा व्हर्ब सब्जेक्ट 1 नुसारच घेतला जाईल. मग बघा, द होल ब्लॉक ऑफ फ्लॅट्स इन्क्लुडिंग 2 शॉप्स वर डिस्ट्रॉइड इन फायर, नो एरर. या ठिकाणी द होल ब्लॉक ऑफ फ्लॅट्स हा सब्जेक्ट 1 आहे. त्यानंतर जोडणारा शब्द आहे इन्क्लुडिंग आणि त्याच्यानंतर 2 शॉप्स जो आहे हा 2 शॉप्स या ठिकाणी सब्जेक्ट 2 आहे. हा 2 शॉप्स काय आहे, सब्जेक्ट 2 आहे आणि त्यानंतर हा जो वर आहे हा वर व्हर्ब आहे. मग आता सब्जेक्ट 1 नुसार वर बरोबर आहे का हे चेक करायचं आहे. द होल ब्लॉक ऑफ फ्लॅट्स, या ठिकाणी फ्लॅट्स जरी एकापेक्षा जास्त असले तरी त्या फ्लॅट्सचा मिळून एक ब्लॉक आहे. त्या फ्लॅट्सचा मिळून एक ब्लॉक आहे. ब्लॉकची संख्या 1 असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला वर यूज करता येणार नाही. ब्लॉकची संख्या 1 असल्यामुळे या वरच्या ऐवजी वॉज हा शब्द असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जे पार्ट 2 आहे या पार्ट 2 मध्ये एरर आहे आणि म्हणून दुसरं जे ऑप्शन असेल ते ऑप्शन आपलं बरोबर ऑप्शन असेल, कारण पार्ट 2 मध्ये एरर आहे. द ब्लॉक ऑफ फ्लॅट्स, फ्लॅट्स जरी अनेक असले तरी त्या फ्लॅट्सचा मिळून एक ब्लॉक आहे आणि ब्लॉक म्हणजे काय, सब्जेक्ट 1. सब्जेक्ट 1 नुसार वर जो आहे तो चुकीचा होईल. वरच्या ऐवजी वॉज पाहिजे, तेव्हा आपलं उत्तर बरोबर होईल. म्हणजेच या वाक्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे या सेकंड पार्टमध्ये मिस्टेक आहे, एरर आहे आणि म्हणून सेकंड आपलं ऑप्शन करेक्ट होईल. तर या पद्धतीने आज आपण 4 महत्त्वपूर्ण ट्रिक्स पाहिलेले आहेत आणि त्यावर आधारित TCS पॅटर्न नुसार झालेल्या परीक्षांमध्ये जे 20 प्रश्न विचारलेले आहेत ते देखील आपण कव्हर केलेले आहे. तर अशाच प्रकारे पुढे आणखीही आपण काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स जे आहेत त्या आपल्यासोबत शेअर करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.